हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण काय करतोय बरं, आपल्या हेरिडिटी अँड इव्होल्युशन चॅप्टरचा सेकंड लास्ट पॉइंट असेल त्याला आपण काय करतोय, सुरू करतोय. आता या सेकंड लास्ट पॉइंट मध्ये आपल्याकडे दोन थिअरीज शिकायचे आपल्याला. एक आहे आपल्याकडे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि दुसरं आपल्याला शिकायचंय लॅमार्किझम, ज्याला आपण लॅमार्क्स थिअरी ऑफ काय म्हणतो, लॅमार्क्स थिअरी ऑफ इव्होल्युशन असं पण म्हणू, किंवा लॅमार्कने जे काही अक्वायर्ड कॅरेक्टरची थिअरी दिली तिला आपण म्हणतो लॅमार्किझम. तर हे दोन टॉपिक आपल्याला शिकायचे. सगळ्यात पहिला आपण सुरू करू, व्हॉट इज डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन खूप इंटरेस्टिंग थिअरी आहे, थिअरीज आहे, याच्यावरती क्वेश्चन येतो आपल्याला. तर आपल्याला काय आन्सर लिहिणं गरजेचं असेल, पॉइंट वाईज आपण समजून घेऊ. आन्सर पण आपण सोबत बोर्डवर राईट करत राहू, एक्सप्लेनेशन सोबत देत राहू, जेणेकरून तुमचं जे काही प्रिपरेशन असेल ते 100% करून घ्यायची आपण तयारी ठेवू. सगळ्यात महत्वाचं, लिहिता लिहिता मी जेव्हा एक्सप्लेन करेल त्यानंतर थोडा वेळ 5 सेकंदाचा पॉज भेटेल, त्यावेळी आपण काय केलं पाहिजे, सगळंचे सगळं नॉलेज लिहून पण घेतलं पाहिजे. ठीक आहे. मग आता काय सांगतोय आपण बघा, आपल्याकडे 1831 मध्ये आपल्याकडे एक 22 इयर्सचा यंग मुलगा, आता मुलगाच म्हणू ना, 22 इयर्स म्हणजे काय खूप एज नसतं. मग 1831 मध्ये यंग एजचा एक मुलगा, तर जो काय होता ना, खूप क्युरियस होता आजूबाजूचं सराउंडिंग वर्ल्ड बघण्यामध्ये, आजूबाजूला काय चालू आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणकोणते आहेत, क्युरिओसिटी होती जगाकडे बघण्याची. हा एक 22 इयर्सचा यंग बॉय जो काय करतोय, एका जहाजावरती चढतो. त्या जहाजाचं नाव होतं वोयाज म्हणतो आपण, मोठं जे जहाज असतं ना एक्सप्लोरेशन साठी वापरलेलं, त्याला वोयाज म्हणतो आपण. मग या एका वोयाज वरती हा मुलगा चढतो 1831 मध्ये. आपण काय म्हटलं बघा, सगळ्यात पहिलं आपण म्हटलं इन 1831 a 22-year-old बॉय म्हणू आपण, किंवा यंग म्हणू आपण, यंगर म्हणू. तर हा 1831 मध्ये एक 22 इयर्स ओल्ड यंग बॉय, त्याने काय केलंय, यंग मॅन म्हणू आपण त्याला, 22 years old young man named as Charles Darwin. एक 22 इयरचा मुलगा चार्ल्स डार्विन, त्याने काय केलं, एका जहाजावरती जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्या जहाजावरती जेव्हा तो गेला, त्या जहाजाचं नाव काय होतं, बोर्ड अ शिप. शिप म्हणजे काय आपण म्हटलं मग, त्याला म्हटलं होतं मोठ्या शिपला काय होतं आपण, वोयाज, कॉल्ड HMS बीगल. आता या डार्विनने काय केलं ना, वयाच्या 22व्या वर्षी अवघ्या 1831 मध्ये याला जग बघण्याची इच्छा होती, म्हणून याने काय केलं, एक जहाजावरती हा चढला. या जहाजाचं नाव होतं आपल्याकडे HMS बीगल. या जहाजाने एक्सप्लोर करत 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 प्रवास करत करत 4 वर्ष हे जहाज काय करत राहिलं, ट्रॅव्हल करत राहिलं, आपण काय म्हणू, वॉन्डर करत राहिलं. आणि आफ्टर 4 इयर हे शिप काय केलं, 1835 मध्ये, इन 1835, 4 वर्षानंतर काय म्हणतो आपण, 1835 मध्ये काय झालं बरं, दिस शिप reached the famous गॅलापागोस आयलँड. मग काय झालं, 4 वर्ष कंटिन्यू जहाजाने प्रवास केल्यानंतर हे जहाज फायनली कुठेतरी मुक्कामाला जाऊन पोहोचलं. ज्या ठिकाणी पोहोचलं त्या ठिकाणाचं नाव काय होतं, गॅलापागोस आयलँड. आता या गॅलापागोस आयलँडचं एवढं महत्व काय आपल्याकडे, गॅलापागोस आयलँड काय एवढं इम्पॉर्टंट बनतं, सिम्पलचं लॉजिक आहे. गॅलापागोस आयलँड इज अ व्हेरी डायव्हर्स आयलँड. तिथे अॅनिमलच्या, प्लांटच्या खूप साऱ्या व्हरायटी बघायला मिळतात. आणि म्हणून आपण काय सांगतो, गॅलापागोस आयलँड वरती पोहोचणं हा डार्विनचा काय होता, एक आपण म्हणू पीक पॉइंट होता का, जिथे गेल्यानंतर त्याने नॅचरल सिलेक्शनची ही थिअरी आपल्या समोर मांडली. मग आता ही थिअरी मांडायची होती त्याला, त्यासाठी त्याने काय केलं बरं, ही थिअरी ज्यावेळी दिली त्याने, या गॅलापागोस आयलँड वरती ही थिअरी डिस्कव्हर करण्यात आली. आपण असं म्हणू शकतो पुढच्या पॉइंट मध्ये, ऑन दिस आयलँड ही प्रपोज्ड, किंवा त्याने काय केली, ही थिअरी दिली आपल्याकडे, ही प्रपोज्ड द थिअरी ऑफ
द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि ही जी नॅचरल सिलेक्शनची थिअरी त्याने बनवली, या थिअरीला त्याने त्याच्या स्वतःच्या एका पुस्तकात पण पब्लिश केलं. त्या पुस्तकाचं नाव आहे आपल्याकडे ओरिजिन ऑफ स्पेसीज. दिस थिअरी इज ऑल्सो पब्लिश्ड इन हिज बुक. हिज म्हणजे कोणाचं? डार्विनचं. त्याने स्वतः लिहिलेलं एक बुक आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. मग ह्या ओरिजिन ऑफ स्पेसीज नावाच्या पुस्तकामध्ये ही थिअरी मेन्शन पण करण्यात आलेली. या बुकचं नाव लक्षात ठेवायचं ट्राय करा. याच्यावरती चुकून एकदा एक फिल इन द ब्लँक आली होती. द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन इज मेन्शन इन डॅश डॅश. कोणत्या बुकमध्ये मेन्शन करण्यात आली होती? ओरिजिन ऑफ स्पेसीज. मग आता या थिअरीचं म्हणणं काय आहे ते आपण बघू. सगळ्यात पहिलं हे पॉइंट्स आपल्याला कळले असतील, कुठून सुरू झाली थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. एवढं जर कळलं असेल तर ह्या पॉइंट्सला आपण लिहून काढल्यानंतर आपण ऍक्च्युअल थिअरीकडे बघू. काय म्हणते ऍक्च्युअल थिअरी? तर आता याला इरेज करून टाकू, याला रब करू आपण. काय म्हणते ऍक्च्युअल थिअरी ते आपण बघू आता. ऍक्च्युअल थिअरी काय सांगते बघा आपल्याला. डार्विनचं काय म्हणणं होतं ना या थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मध्ये. तर अकॉर्डिंग टू डार्विन सेज दॅट ऑल ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिकली. म्हणजे आपण काय म्हणू? डार्विन सेज all organisms reproduce prolifically. हा जो आपला फर्स्ट पॉइंट आहे, प्रोलिफिकली म्हणजे काय ते समजून घेऊ आपण आता. डार्विनचं असं म्हणणं होतं का ह्या जगात किंवा त्याने ज्या आयलंडवरती जेवढे ऑर्गॅनिझम स्टडी केले त्याच्या असं लक्षात आलं का जेवढेही ऑर्गॅनिझम असतील त्या काय करतात? खूप लार्ज नंबरमध्ये काय करतायत? बेबीज प्रोड्यूस करतायत. त्यांचे जे काही आपण म्हणू ऑफस्प्रिंग असतील ते खूप जास्त बनवतायत. कशासाठी बनवतायत मग? ऑल द ऑर्गॅनिझम्स, जे ऑर्गॅनिझम त्यांनी बनवले आपण म्हणू, जे बेबीज त्यांनी रिप्रोड्यूस केले, ऑल द ऑर्गॅनिझम कम्पीट विथ इच अदर. all the organisms compete with each other in a life-threatening manner. मग आता बघा बरं आपल्याकडे किती नाही म्हटले. सेकंड सेंटेन्स आपल्याला काय सांगते? की जेवढे बेबीज ह्या ऑर्गॅनिझमने रिप्रोड्यूस केले असतील ते सगळे ऑर्गॅनिझम काय करतील बरं? एकमेकांसोबत वेगवेगळ्या गोष्टींसाठी कॉम्पिटिशन करतील. मग कोणकोणत्या गोष्टी असतील? पहिली गोष्ट, एका स्नेकने समजा 50 एग दिले, 50 अंडे दिले. त्या 50 अंड्यांमधून आपण काय म्हणू? 50 पिल्लं बाहेर येतील. पण बाहेर आल्यानंतर त्यांचं पहिलं जे काही कॉम्पिटिशन असेल ते कशासाठी असेल? त्या एरियामध्ये अवेलेबल फूडसाठी. मग आपण काय म्हणू? कॉम्पिटिशन विल बी फॉर फूड. दुसरं काय म्हणतो आपण? कॉम्पिटिशन फूड सोबत कशासाठी असेल? प्रत्येक पिल्लाला स्वतःचं काय म्हणतो आपण सर्वायवलचा चान्स वाढवण्यासाठी काय लागेल? एक लपण्याची जागा लागेल. म्हणजेच काय? शेल्टरसाठी पण कॉम्पिटिशन होईल. किंवा आपण पुढे जाऊन काय सांगतोय? एकदा का त्यांना फूड मिळालं, एकदा का त्यांना शेल्टर मिळालं, त्यानंतर जसजसे ते मोठे होतील तसं त्यांची कॉम्पिटिशन पण बदलेल. दे विल कम्पीट फॉर मेटिंग, त्यांच्या एखाद्या पार्टनरसाठी. जेणेकरून हे जे बेबीज प्रोड्यूस झाले होते यांना पण काय करायचे? पुढे जाऊन स्वतःची जनरेशन ग्रो करायची. मग मेटिंग पार्टनरसाठी पण काय होईल? यांचे कॉम्पिटिशन होईल. पुढे जाऊन आपण काय सांगतोय? ओनली दोज ऑर्गॅनिझम्स. आता आपण काय सांगतो पुढे जाऊन? बघा म्हटलं होतं बघा, आता मी पूर्ण थिअरी लिहूनच घेतली आणि आता आपण तिला बघतोय. काय म्हटलं होतं आपण? डार्विनच्या अकॉर्डिंग ही थिअरी आता आपण समराईज करू. डार्विनच्या अकॉर्डिंग काय आहे? त्याने जे नोटीस केलं गॅलापागोस आयलंड वरती, तो काय म्हणतोय का सगळ्या ज्या ऑर्गॅनिझम असतील ते काय करतायत? लार्ज नंबर ऑफ चिल्ड्रन प्रोड्यूस करतायत. पण एवढे सगळे प्रोड्यूस करण्यामागं काय म्हणतो आपण? रिझन पण असेल. हे जेवढे जास्त नंबर ऑफ चिल्ड्रन होते किंवा जेवढे जास्त नंबर ऑफ ऑफस्प्रिंग होते तेवढ्या सगळ्या ऑफस्प्रिंग काय करणार आहेत? एकमेकांसोबत काय करणार आहे? कम्पीट करणार आहेत. आता हे कम्पीट करत असताना हे काय करतील? एकमेकांसोबत लाईफ थ्रेटनिंग मॅनर मध्ये
एकमेकाच्या जीवाला धोका होईल इतक्या भयंकर मॅनरमध्ये काय करतायत, कॉम्पिट करतायत. कॉम्पिटिशन कशासाठी आहे? पहिली कॉम्पिटिशन आहे फूडसाठी, जिथं ते काय करतील बरं, खाण्यापिण्याच्या शोधात एकमेकांना काय म्हणतो आपण, मारण्यापर्यंत येतील. दुसरं आपण काय म्हणतोय, शेल्टरसाठी. जर एखाद्या सापाने एक बीड अक्वायर केलं आणि सेम टाइमला दुसरा पण तिथे येतोय तर त्यांच्यामध्ये काय होणार आहे, कॉम्पिटिशन. तिसरं आपण काय सांगतोय, तिसरं कॉम्पिटिशन असेल त्यांचं मेटिंगसाठी. मग ज्यांना रिप्रोड्यूस करायचंय म्हटल्यानंतर त्यांना पार्टनर हवा आहे आणि पार्टनरसाठी कॉम्पिटिशन करतील, त्याला आपण काय म्हणतो, दे विल कम्पीट विथ इच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. पुढे आपण काय सांगतोय, या फाईटमध्ये कोण जिंकेल, ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शोज द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. हे कॉम्पिटिशन कोणत्या ऑर्गॅनिझम जिंकतील, ज्या ह्या कॉम्पिटिशन मध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी काय करतील, काहीतरी मॉडिफिकेशन स्वतःमध्ये दाखवतील. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपल्याकडे आपण या थर्ड पॉइंटला समजून घेतो, याचा आपण काय म्हणतो, रेफरन्स कसा देतो आपण. डार्विनने ज्यावेळी गॅलापागोस आयलंड वरती बघितलं त्यावेळी आपण काय म्हणू, त्याने तिथे वेगवेगळे काय बघितले, इन्सेक्ट बघितले. एक इन्सेक्ट होते आपल्याकडे, आपण त्यांना काय म्हणू, ग्रीन कलरचे इन्सेक्ट होते. त्या ग्रीन कलरच्या इन्सेक्टला त्याने बघितलं एका बाजूला. दुसरीकडे आपण काय म्हणू, त्याने जे बघितले ते कोण होते आपल्याकडे, हे जे ग्रीन कलरचे इन्सेक्ट होते. हे तर इझिली आपल्याला माहिती काय होईल बरं, एन्व्हायरमेंट सराउंडिंग ग्रीन असेल तर हे ग्रीन कलरचे इन्सेक्ट काय करतील, इझिली सर्व्हाइव्ह करतील. सेम टाइमला त्याने काय बघितलं, याच आयलंड वरती त्याने बघितले रेड कलरचे काही इन्सेक्ट त्याला दिसले. मग आता मला सांगा बरं, ऑब्वियसची गोष्ट आहे की नाही, रेड कलर प्रेडेटरला जास्तीत जास्त अट्रॅक्ट करेल. आणि रेड कलरचे प्रेडेटरने अट्रॅक्ट केलेले हे जे इन्सेक्ट होते आपल्याकडे, यांना प्रेडेटरने येऊन प्रे केलं आणि काय केलं, यांचा नंबर अल्टिमेटली काय झाला, कमी झाला. पण सेम टाइमला काय झालं, ज्या किड्यांमध्ये ग्रीन कलर होता, ज्यांनी ग्रीन एन्व्हायरमेंट सोबत अडॅप्टेशन दाखवलं होतं, त्यांचा नंबर मात्र काय राहिला आपल्याकडे, अजून वाढत गेला असेल. मग कसा वाढत गेला असेल, त्यासाठी आपल्याकडे फोर्थ पॉइंट येतो काय, सस्टेन्ड अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन. ज्या ऑर्गॅनिझमला नेचरने निवडलं, ज्या ऑर्गॅनिझमला नेचरने प्रोटेक्ट केलं, ज्या ऑर्गॅनिझमने काय दाखवलं, अडॅप्टेशन दाखवलं, त्या ऑर्गॅनिझमचा नंबर काय होईल, वाढेल. आणि त्याच्यामुळे होईल काय, त्या ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतील, देअर बाय त्या ऑर्गॅनिझमने रिप्रोड्यूस केलं तर त्याचे कॅरेक्टर कुठे जातील, त्यांच्या पुढच्या जनरेशन पर्यंत. तर ही होती आपल्याकडे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. पण आपण काय सांगतोय, डार्विनने थिअरी दिली, लगेच लोकांनी ऍक्सेप्ट केली का? येस, बराच काळ जोपर्यंत लोकांनी अवेअरनेस होत नव्हता, काय नव्हतं, स्टडीज करत नव्हते, तोपर्यंत लोकांनी डार्विनची थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन खूप दिवस ऍक्सेप्ट केली. इट वॉज ऍक्सेप्टेड फॉर अ वाईड टाइम. पण त्यानंतर काय झालं असेल बरं, ऑब्व्हियसली कोणीतरी क्रॉस जाणार आला असेल, त्याने बघितलं असेल डार्विन दिलेली थिअरी काहीतरी चुकीचं सांगते, आणि मग त्यांनी काय केलं, या थिअरीला काय दिले, काही लिमिटेशन्स दिले. लिमिटेशन्स काय काय आहेत, किंवा लोकांनी या थिअरीला डिस्प्रूव्ह करण्यासाठी कोणकोणते कॅरेक्टर सजेस्ट केले, त्यांना आपण लिमिटेशन म्हणतो. तर लिमिटेशन्स टू द डार्विन्स थिअरी कोणकोणते आहेत ते आपण बघू. त्यापूर्वी याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके, आता आपण बघू लिमिटेशन्स टू द डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. लिमिटेशन म्हणा किंवा अजून काय म्हणतो आपण त्याला, लोकांनी घेतलेल्या असतात त्या काय असतात, ऑब्जेक्शन्स. आता याला शब्द खूप सारे येतील आपल्याकडे, लिमिटेशन येईल, ऑब्जेक्शन येईल, पण या सगळ्या शब्दांचं मिनिंग काय, शेवटी थिअरी डिस्प्रूव्ह कशी करता येईल यासाठी लोकांनी काय केलं, त्याच्यामध्ये काही कमी शोधायचा ट्राय केला, त्याला आपण काय म्हणतो, लिमिटेशन किंवा ऑब्जेक्शन्स. मग आता आपल्याकडे बघा काय असेल, ऑब्जेक्शन्स टू द पॉइंट असेल आपल्याकडे, ऑब्जेक्शन्स टू द डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. वरचा पॉइंट मी आहे तसंच ठेवला, जेणेकरून पुन्हा पुन्हा राईट करायची गरज नाही पडली पाहिजे. मग काय काय ऑब्जेक्शन घेण्यात आले बघा आपल्याकडे. फर्स्ट जे काही ऑब्जेक्शन देण्यात आलं आपल्याला, किंवा ऑब्जेक्शन काय देण्यात आलं, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. काय म्हणतोय आपण, पहिलं जे ऑब्जेक्शन देण्यात आलं ते काय होतं, नॅचरल सिलेक्शन is not the only factor responsible for evolution. हे लोक काय बोलले ना, डार्विनचं काय म्हणणं होतं, नेचरने ज्याला सिलेक्ट केलं पुढे जाण्यासाठी, तीच गोष्ट काय असेल, सर्व्हाइव्ह करेल, आणि तिचंच काय होईल, इव्होल्युशन. पण ह्या लोकांनी काय केलं, डिस्प्रूव्ह केलं या गोष्टीला. हे काय म्हटले, नॅचरल सिलेक्शन एकमेव गोष्ट नाही ज्याने काय होईल, इव्होल्युशन. खूप वेळा काय होतं,
काही ऑर्गॅनिझम मध्ये काही बॉडी पार्ट युजलेस असतात, त्यांच्यामुळे पण इव्होल्युशन होतं. खूप ऑर्गॅनिझम मध्ये बॉडी पार्ट डिजनरेट पण होतात. खूप साऱ्या ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल देऊन त्यांनी काय सांगितलं, नॅचरल सिलेक्शन एकमेव गोष्ट नाहीये का जिने काय होतं, इव्होल्युशन होतं. ठीक आहे. ऑब्जेक्शन काय घेतली या लोकांनी, का डार्विनने कोणत्याही ऑर्गनचा यूज असेल किंवा युजलेसनेस असेल याच्याबद्दल कोणतीही आयडिया दिली नाही. इन दॅट केस आपण काय म्हणू, सपोज एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये एखादा मॉडिफिकेशन युजफुल असेल, एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये एखादं मॉडिफिकेशन युजलेस असेल, त्याच्याबद्दल काहीच आयडिया दिली नाही डार्विनने. हे पण काय झालं त्यासाठी ऑब्जेक्शन. अँड लास्ट एक ऑब्जेक्शन दिले यांनी काय, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो अँड ॲब्रप्ट चेंजेस. ॲब्रप्ट कोणाला म्हणायचा, आता तो एक शब्द आहे, याला काय म्हणू आपण, फास्ट म्हणू, नाही का. मग आता हे एक आपल्याकडे ऑब्जेक्शन आहे की ज्याच्यात ते काय म्हणतायत, डार्विनने त्याच्या थिअरीमध्ये हळूहळू होणारे चेंजेस आणि अचानक एकाएकी होणारे चेंजेस यांच्याबद्दल काही आयडिया दिली नाही. म्हणून आपण काय सांगतो, याला पण त्यांनी काय टाकलं, ऑब्जेक्शन म्हणून याला डिस्कस करण्यात आलं. तर या पद्धतीने आपल्याकडे काय होतं, डार्विनची पूर्ण थिअरी होती, त्या थिअरीला आलेले ऑब्जेक्शन्स होते. लोकांनी काय काय म्हणून त्याची थिअरी डिस्प्रूव्ह करण्याचा ट्राय केला, त्यांना आपण म्हणतो ऑब्जेक्शन. तर ही होती आपल्याकडे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आपल्याकडे सेकंड जी थिअरी आहे ती आहे लॅमार्किझम. ती बघण्यापूर्वी आपण काय करू, एकदा ऑब्जेक्शन्सचा स्क्रीनशॉट घेऊ. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आता आपल्याला बघायचे लॅमार्किझम, लॅमार्क्स थिअरी ऑफ युजफुल अँड युजलेसनेस म्हणतो आपण तिला. मग आता आपण लॅमार्कची थिअरी बघतोय. लॅमार्कने काय सांगितलं, डार्विन सारखंच येऊन याने पण काहीतरी आपल्याला एक्सप्लेनेशन दिलंच असेल ना. मग आपण बघू याने काय सांगितलं, डार्विन पेक्षा वेगळं काही सांगितलं का सेम रेफरन्स घेतला. तर बघा आपल्याकडे कोण आहे आता, लॅमार्क्स थिअरी ऑफ, तिचं नाव पण सांगून ठेवतो, त्याला काय म्हणतो आपण, लॅमार्क्स थिअरी ऑफ युजफुल अँड युजलेसनेस. तिला आपण ह्या नावाने पण ओळखतो किंवा लॅमार्किझम पण म्हणतो. लॅमार्किझम कसं म्हणतो ते आपण बघू. मग आपल्याकडे एक सायंटिस्ट होते, जसं आपल्याकडे आपण डार्विनचं इंट्रोडक्शन घेतलं तसंच आपल्याकडे एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं आता इथं बघा आपल्याकडे नाव होतं त्या सायंटिस्टचं, जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क. तुम्ही म्हणशाल सर तुम्ही जीन लिहिलं, नाही, हा सायंटिस्ट होता फ्रेंच, आणि फ्रेंच लँग्वेज मध्ये जॉनला काय लिहिलं जातं, जीन, म्हणून आपण काय सांगतो, जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क. हा एक सायंटिस्ट होता आपल्याकडे, ज्याने काय केलं, लॅमार्कने पण काय केलं, डार्विन सारखं इव्होल्युशनची थिअरी द्यायचा एक ट्राय केला. आणि त्याच्या फाइंडिंग डार्विन पेक्षा थोड्याशा कशा होत्या, वेगळ्या होत्या. काय काय फाइंडिंग्स होत्या त्याच्या. लॅमार्कचं असं म्हणणं होतं, ऍक्टिव्हनेस ऑर लेझीनेस ऑफ द ऑर्गॅनिझम. ऍक्टिव्हनेस, तो असं म्हणतोय, ऍक्टिव्हनेस ऑर लेझीनेस ऑफ द ऑर्गॅनिझम. आता एखादी ऑर्गॅनिझम खूप ऍक्टिव्ह असेल, एखादी ऑर्गॅनिझम खूप लेझी असेल, तर या ऍक्टिव्हनेस किंवा लेझीनेस मुळे होतं काय बरं, ऑर्गॅनिझम शोज मॉर्फोलॉजिकल चेंजेस. आता मॉर्फोलॉजी कशाला म्हणतात आपण बघितलं होतं नाही का, मॉर्फोलॉजिकल चेंजेस. ऑर्गॅनिझम काय दाखवतात, मॉर्फोलॉजिकल चेंजेस. आणि हे मॉर्फोलॉजिकल चेंजेस कशात रिझल्ट करतात, मग आपण म्हणतो सरळ सरळ, रिस्पॉन्सिबल फॉर दीज मॉर्फोलॉजिकल चेंजेस आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. एखाद्या ऑर्गॅनिझम किती ऍक्टिव्ह आहे, एखाद्या ऑर्गॅनिझम किती लेझी आहे, ऍक्टिव्हनेस किंवा लेझीनेस वरून काय म्हणतो आपण, ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये काय येतील, मॉर्फोलॉजिकल चेंजेस. आणि ह्या चेंजेस वरून आपण काय म्हणतो, त्या ऑर्गॅनिझमचं काय होतं, इव्होल्युशन. इथपर्यंत लोकांनी ऍक्सेप्ट पण केलं, समजून पण घेतलं. मग तो काय म्हणतोय सरळ सरळ, ही कॉल्ड दिस कन्सेप्ट ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स. या प्रिन्सिपलला त्याने काय नाव दिलं, सरळ सरळ, यूज अँड
डिसयूज ऑफ ऑर्गन्स. ऑर्गॅनिझमकडे जे ऑर्गन असतील ते ऑर्गन एक तर ती ऑर्गॅनिझम यूज करत असेल किंवा तिचा डिसयूज करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल ऑफ लॅमार्क. लॅमार्कने हे प्रिन्सिपल पकडलं का ऑर्गॅनिझमसाठी एखादा बॉडी ऑर्गन युजफुल आहे का डिसयुजफुल आहे, त्याच्यानुसार त्याने काय बनवलं, पुढचं आपलं ॲझम्पशन बनवलं. काय बनवलं त्याने बघा, तो काय म्हणतो याचे काही एक्झाम्पल दिले त्याने. एक्झाम्पल काय काय दिले बघा. लॅमार्कच्या अकॉर्डिंग तो काय म्हणतोय, नेक ऑफ जिराफ हॅज बिकम लॉंग. नेक ऑफ जिराफ, आता मी प्रत्येक एक्झाम्पल लिहित नाही बसत, फक्त तुम्हाला सांगून ठेवतो. त्याचं असं म्हणणं होतं, जिराफ सुद्धा नॉर्मल एखाद्या हॉर्स सारखा झिब्रा सारखा असेल, पण जिराफची जी नेक आहे ती काय झाली असेल, जिराफ वरचा चारा खायच्या प्रयत्नामध्ये काय करायला लागला, नेक जास्त यूज करायला लागला. वरती जे काही कवळे कवळे हिरवेगार पानं येतील त्यांना खायच्या प्रयत्नात जिराफने काय केली, नेक एक्सटेंड केली. आणि नेक एक्सटेंड होता 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 कितीतरी जनरेशन नंतर जिराफची नेक काय झाली असावी, लांब झाली असावी. हे आपल्याकडे पहिलं एक्झाम्पल होतं. दुसरं त्याने काय दिलं आपल्याला एक्झाम्पल्स, जे काही सेकंड एक्झाम्पल दिलं ते दिलं आपल्याला त्याने शोल्डर्स ऑफ आयन स्मिथ. आयन स्मिथ म्हणजे कोण, लोहार म्हणतो आपण त्याला. लोहार काय करतो ना, लहानपणापासूनच त्याला लोखंडावरती हातोड्याने घनाने काय करायचे असतात, घाव घालायची प्रॅक्टिस असते. मग या प्रॅक्टिसमुळे होतं काय, ते हातोडा मारून 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 लोहाराचे काय झाले असतील, शोल्डर मजबूत झाले असतील. मग आपला लॅमार्क काय सांगतोय का, जिराफची जशी लांब झाली होती मान, तसंच याची जे आयन स्मिथचे जे शोल्डर होते, लोहाराचे जे खांदे आहेत ते पण काय झाले, मजबूत झाले असतील. अजून एक एक्झाम्पल देतोय तो आपल्याला. काय एक्झाम्पल देतो आपल्याला, सरळ सरळ. आता हा जो काही बर्ड आहे आपल्याकडे, आपल्याला हे माहिती आहे आपल्याला, ऑस्ट्रिच आणि इमू माहिती. ऑस्ट्रिच अँड इमू. ऑस्ट्रिच कोण आहे, आपलं शाहमृग. इमू कोण आहे, शाहमृगासारखाच अंगावरती दाट फर असणारा एक बर्ड आहे. तर हा ऑस्ट्रिच आणि इमू जे असतील यांना आपण काय सांगतोय, यांच्याकडे यांचे लेग्स खूप स्ट्रॉंग आहेत. यांचे काय म्हणू आपण, लेग इतके स्ट्रॉंग असल्यामुळे या बर्डला जमिनीवरच खाणं शोधायचंय, त्याच्यामुळे यांनी कधी उडायचा ट्राय केला का, मग आपण काय म्हणू, यांचे विंग्स काय झाले असतील, विंग्स बिकेम कमजोर झाले असतील, वीक म्हणू आपण, विंग्स बिकेम वीक. उडूच शकत नाही असं तर नाही, उडू शकतात पण एकदम कमी स्पीडमध्ये. आणि आपण लास्टला काय म्हणतोय, समजा आपण जर याचं एक्झाम्पल घेतलं, बदक असेल, डक, किंवा आपल्याकडे कोण असेल, राजहंस असेल, स्वान म्हणतो आपण त्याला. या दोन्ही बर्डच्या बाबतीत काय झालं असेल बरं, यांचे जे पाय होते हे बर्ड कंटिन्यू फिश पकडण्यासाठी पाण्यात राहायचे, म्हणून यांचे फीट काय झाले, फीट बिकेम युजफुल. फीट बिकेम युजफुल फॉर स्विमिंग. कंटिन्यू पाण्यात राहिले म्हणून. बघा आपण प्रत्येक गोष्ट कव्हर केली. काय, जिराफची जी मान होती ती कशी ठरली, त्यासाठी युजफुल. नंतर आपण बघितलं काय, आयन स्मिथचे जे शोल्डर आहेत, वारंवार हातोडा मारून मारून त्याचे शोल्डर मजबूत झाले. नंतर आपण म्हणतो ऑस्ट्रिच आणि इमूचे विंग्स काय झाले, वीक झाले, म्हणजे त्यांच्यासाठी युजलेस झाले. आणि डक आणि स्वानचे फीट पाण्यात राहून राहून काय झाले, मॉडिफाय झाले स्विमिंगसाठी, म्हणजे त्यांच्यासाठी युजफुल ठरले. तर हे सगळे एक्झाम्पल आपल्याला कशाची आयडिया देतात, सगळे एक्झाम्पल आपल्याला एकच गोष्टीची आयडिया देतात. कशाची, सिम्पली आपण काय सांगू, अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, समजा युजफुल किंवा युजलेसचं. आता एक एक्झाम्पल युजफुलचं झालं, एक युजलेसचं झालं. आता आपण युजफुलचं सांगितलं, इथं युजफुलचं बघितलं, आपण युजलेसचं बघू. स्नेक जे होते ना जुन्या काळी, ते स्नेक कसे होते, आपण म्हणतो त्यांना पण लेग्स असतील बिकॉज ते रेप्टाईल होते. बट स्नेकचं जे काही हॅबिट आहे ते काय आहे, स्नेकचं हॅबिट आहे बरोविंग, म्हणजेच काय, बिळात राहतो असा. मग बिळात राहता राहता आपण काय म्हणू, त्याला बिळाच्या आतमध्ये जायला किंवा बिळाच्या बाहेर यायला लेगची अडचण झाली असेल, आणि म्हणून आपण काय सांगतो, त्याचे लेग्स कसे बनले असतील, युजलेस. त्याला तसाही काही यूज नव्हता त्यांचा, आणि म्हणून त्याचे लेग हळूहळू काय झाले, बॉडीवरून डिसअपिअर झाले. तर हे सगळे एक्झाम्पल आपण घेतले. या सगळ्या एक्झाम्पलचं समरी आपण काय द्यायला पाहिजे, लॅमार्कच्या अकॉर्डिंग या सगळ्या ऑर्गॅनिझमने, जिराफने त्याची मान लांब केली, शोल्डर झाले आयन स्मिथचे स्ट्रॉंगर, ऑस्ट्रिच आणि इमूचे विंग झाले वीकर, डक आणि स्वानचे फीट झाले आपण काय म्हणतो युजफुल फॉर स्विमिंग, आणि स्नेकचे लेग्स काय झाले, अल्टिमेटली व्हॅनिश झाले. या सगळ्या गोष्टीवर आपण काय म्हणू शकतो, या ऑर्गॅनिझमने हे कॅरेक्टर मिळवलं. यांनी हे कॅरेक्टर काय केलं, मिळवलं. आणि यांनी हे कॅरेक्टर मिळवण्यासाठी आपण काय म्हणतो, कितीतरी मेहनत घेतली असेल, कितीतरी त्रास काढला असेल, तेव्हा त्यांना हे कॅरेक्टर मिळालं. मग हे जे कॅरेक्टर आपण बघितले, हे कॅरेक्टर मिळवणं त्याला काय म्हणतो आपण, दीज कॅरेक्टर्स
विच कॅन बी डेव्हलप्ड बाय, किंवा असं म्हणू विच आर डेव्हलप्ड बाय द ऑर्गॅनिझम, अशा कॅरेक्टरला आपण काय म्हणतो, दीज कॅरेक्टर्स आर कॉल्ड ॲज अक्वायर्ड कॅरेक्टर. त्यांना काय म्हणतो आपण, अक्वायर्ड कॅरेक्टर्स. अक्वायर्ड म्हणजे काय, मिळवलेले. या ऑर्गॅनिझमनी हे कॅरेक्टर काय केले, मिळवले. मग लॅमार्कचं म्हणणं काय होतं, दीज कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड, अक्वायर्ड कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड, acquired characters are transferred from one generation to another, from one generation to another. Acquired characters are transferred from one generation to another. This is called as Lamarckism. This is Lamarckism. अक्वायर्ड कॅरेक्टर एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत जातील, त्याला काय म्हटलं त्यांनी, लॅमार्किझम. मग आता लॅमार्कची जी ही थिअरी होती का एखादी ऑर्गॅनिझम तिच्या ऍक्टिव्हनेस किंवा लेझीनेस मुळे काय करू शकते, एखादं कॅरेक्टर अक्वायर करू शकते, डेव्हलप करू शकते. या थिअरीला लोकांनी वाईडली ऍक्सेप्ट केलं, खूप लोकांनी हिला ऍक्सेप्ट पण केलं. पण सोबतच आपण काय सांगतोय, ऍक्सेप्टन्स आला तर तिथं काय येतं, ऑब्जेक्शन पण येतं. मग या लॅमार्कच्या थिअरीला काही ऑब्जेक्शन आले असतील, पण ऑब्जेक्शन येण्यापूर्वी आपण काय सांगतोय, लोकांनी ऍक्सेप्ट का केली होती ही थिअरी, ऍक्सेप्ट करण्याचं रिझन आहे आपल्याकडे, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज, ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज, development of organ due to specific activities or their degeneration, or their degeneration म्हणजेच काय, एखादा ऑर्गन स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी मुळे डेव्हलप पण होईल आणि जर नाही वापरला तर काय होईल, डिजनरेट पण होईल. देअर डिजनरेशन, सॉरी, आजूबाजूचा डिस्टर्बन्स प्लीज इग्नोर करा. आजूबाजूला खूप सारे शेतकरी लोक राहतात, त्याच्यामुळे आपण पण शेतकरी, त्याच्यामुळे वेगळं काय नाही, आपण काय समजून घ्यायचं, एन्व्हायरमेंट समजून घ्यायचं, आपल्याला शिकणं गरजेचं आहे का नाही. मग आता काय म्हटलं आपण, ऑर देअर डिजनरेशन. मग आता हे डिजनरेशन कशामुळे होतं, ड्यू टू नो यूज, ड्यू टू नो यूज. जर एखादा ऑर्गन खूप जास्त यूज होतोय तर त्याच्यामध्ये बदल येतोय, जर एखादा ऑर्गन यूज नाही हो राहिला तर तो काय होतोय, डिजनरेट होतोय. याला काय म्हणतो आपण, दिस पार्ट वॉज वाईडली ऍक्सेप्टेड. हा जो पार्ट होता ना, जिथपर्यंत लॅमार्कने सांगितलं होतं अक्वायर्ड कॅरेक्टर, हा पार्ट वाईडली ऍक्सेप्ट झाला, खूप लोकांनी ऍक्सेप्ट केला. पण लॅमार्क तिथून पुढे काय म्हटलं होता, दीज कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. मग इथं मात्र लोकांना खटकलं, लोक बोलले असं कसं काय, जे कॅरेक्टर एका जनरेशनने अक्वायर केलं ते कॅरेक्टर फक्त आणि फक्त तिच्या पुरतच राहील. त्यांनी काय केलं, मग वेगवेगळे एक्झाम्पल देऊन ही थिअरी डिस्प्रूव्ह करायचं ठरवलं. कोणकोणते एक्झाम्पल दिले, ऑब्जेक्शन काय काय घेतले ते आपण बघू. एवढा पार्ट ऍक्सेप्टेड होता, पण आपण काय म्हटलं आता, तो पुढे जाऊन काय म्हटलं होता, दीज कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू अनादर. एका जनरेशन पासून हे कॅरेक्टर्स काय होतील, दुसऱ्या जनरेशन कडे जातील. या पार्टला मात्र लोकांनी काय केलं, खूप क्रिटिसाइज केलं. हा पार्ट मात्र काय झाला, खूप लोकांनी काय केलं, दिस पार्ट वॉज रिजेक्टेड. लॅमार्कची जी थिअरी आपण बघितलेली, तिच्यात आपल्याला माहिती, लॅमार्कचं दोन गोष्टींवरती त्याचं मत ठाम होतं. काय का एखादी जनरेशन तिच्या युजफुल किंवा युजलेसनेस नुसार काय करते, एक कॅरेक्टर डेव्हलप करते, त्या कॅरेक्टरला तो काय म्हणतो, अक्वायर्ड कॅरेक्टर. बट हे कॅरेक्टर एका जनरेशन पासून काय होतं, दुसऱ्या जनरेशन पर्यंत जातं. हे मात्र लोकांनी काय केलं, कम्प्लिटली रिजेक्ट केलं. त्याचं रिझन पण देण्यात आलं. काय काय रिझन दिले बरं लोकांनी, बघा त्याचे एक्झाम्पल असे दिले लोकांनी, बघा.
एखादा बॉडी बिल्डर पूर्ण लाईफ टाइम वजन उचलून प्रोटीन खाऊन चांगलं नॉनव्हेज फूड डाएट घेऊन बॉडी बनवतो आणि ज्यावेळी त्याचं मॅरेज होतं त्याला होणारं बेबी डायरेक्टच्या डायरेक्ट सिक्स पॅक ॲबन मसल घेऊन तर नाही येत ना. त्याचा अर्थ काय होतोय, लॅमार्कची थेअरी जी होती तिचा हा जो पार्ट आहे, दीज कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर, हा तर रिजेक्ट होतो की नाही. म्हणजेच काय, पहिलंच एक्झाम्पल जे आपण बघितलं, द बॉडी बिल्डर चाइल्ड, द चिल्ड्रन्स ऑफ बॉडी बिल्डर कॅन नेव्हर बी बॉडी बिल्डर. म्हणजे कसं, डायरेक्ट बॉडी बनून नाही पैदा झाली, नाही का. पुढे जाऊन आपण काय सांगतोय, लॅमार्कचं जे काही आपल्या थिअरीमध्ये पुढचं जे ऑब्जेक्शन घेण्यात आलं ते काय होतं बघा. दुसरं एक्झाम्पल दिलं त्यांनी, काय घेतलं बघा, लॅबमध्ये एक एक्सपेरिमेंट झाला. काय, एक रॅट घेतला, या रॅटला काय म्हणू आपण, याची टेल कट करून टाकली. दुसरा रॅट घेतला, या रॅटची पण काय केली, टेल काय केली त्यांनी, कट केली सायंटिस्टने, ही थिअरी डिस्प्रूव्ह करण्यासाठी. आणि ह्या दोन्ही रॅटचं मीटिंग करवण्यात आलं. यांच्यापासून जो काही बेबी रॅट आला त्याच्या बाबतीत काय झालं, त्याला मात्र टेल होती. म्हणजेच काय, बिना टेलचे हे दोन जे रॅट होते त्यांचे कॅरेक्टर विदाऊट टेल हे कॅरेक्टर काय झालं नाही, पुढच्या जनरेशन मध्ये गेलं नाही. म्हणूनच आपण काय सांगतोय, जे काही आपल्याकडे लॅमार्कच्या थिअरीचा अर्धा पार्ट होता का, कॅरेक्टर अक्वायर केले जातील इथपर्यंत ऍक्सेप्टेड, अक्वायर्ड कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये जातील, हा पार्ट काय करण्यात आला, रिजेक्ट करण्यात आला. हेन्स लॅमार्क थिअरी वॉज पार्शियली डिस्प्रूव्ड. आणि या पद्धतीने बघा आपल्याकडे ह्या दोन थिअरी होत्या. पहिली आपण बघितली डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. नेचरमध्ये सर्वाइव्ह करायचं तर ऑर्गॅनिझमला काय करावं लागेल, स्वतःमध्ये काहीतरी अडॅप्टेशन करावं लागेल, नेचर सोबत कोप करावं लागेल. दुसरीकडे आपण काय बघतोय, लॅमार्कची थिअरी. लॅमार्क काय म्हणतोय, ऑर्गॅनिझमच्या युजफुल किंवा युजलेस नेचरनुसार ऑर्गॅनिझम काय करेल, कॅरेक्टर डेव्हलप करेल, त्याला आपण म्हणतो अक्वायर्ड कॅरेक्टर. आणि हे कॅरेक्टर पुढे जाऊन पुढच्या जनरेशन मध्ये पाठवलं जाईल, हा पार्ट डिस्प्रूव्ह करण्यात आला. तर अशा पद्धतीने हे संपलं असेल आपलं लेक्चर. हे पहा, आता लेक्चर संपलंय तर जाता जाता आपल्याला माहिती आहे, लेक्चरच्या जस्ट खाली नावाच्या खाली लाईकचं एक बटन आहे, तेवढं प्रेस करा. नवीन असाल तर त्याच्या शेजारी सबस्क्राईबचं बटन असेल, चॅनल नेमच्या शेजारी सबस्क्राईब करा. आणि आपल्याला आवडला असेल, आपल्याला लँग्वेज कळत असेल तर सरळ सरळ मित्रमैत्रिणींसोबत शेअर पण करा. चॅनलला रीच पण मिळते आणि तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब काय करतं, चॅनलचा व्हिडिओ दुसऱ्या मुलांपर्यंत पण रिकमेंड करतो. सो तुमचं काम असलं पाहिजे आता हे. सो इट वॉज ऑल अबाउट लॅमार्किझम अँड डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. यानंतर एक शेवटचं लेक्चर राहतंय आपलं, ते असेल आपलं ह्युमन इव्होल्युशन वरती. ओके देन, थँक्यू, कीप स्टडिंग.